हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर पुनर्जन्म कसा होतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरुड पुराणात श्रीकृष्णांनी सांगितले आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात चांगले आणि वाईट कर्म करतो, कारण त्याला आपल्या कर्माच्या परिणामांची जाणीव नसते. असे लोक चांगले कर्म करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो, तर ते लोक वाईट कर्म करतात त्यांना नरक प्राप्त होतो. वाईट कर्म करतात त्यांना कीटक, किडा, मकोडा किंवा इतर निम्न योनीत जन्म घ्यावा लागतो. तर फ्रेंड्स, या रहस्यमयी कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्माचे फळ कसे भोगतो, मनुष्याचा पुनर्जन्म कसा ठरतो. भगवान श्रीकृष्ण नारदांना म्हणतात, मी तुला अशी कथा सांगतो. मी फक्त तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, तर प्रत्येक मनुष्यासाठी चेतावणी आणि प्रेरणा ठरेल. तो ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद, आहे जो कोणी ही कथा अर्धवट ऐकतो त्याच्यावर मोठा संकट येतो, कारण अर्धवट ज्ञान विषासारखे असते. हे नारद, या कलियुगात जो मनुष्य ही कथा संपूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐकेल आणि समजून घेईल, त्याला या जगातील सर्व पाप, क्रोध आणि मोहापासून मुक्ती मिळेल. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी नारदांना ती कथा सांगायला सुरुवात करतात. श्रीकृष्ण म्हणाले, हे नारद, प्राचीन नगर पाटण गावात एक व्यक्ती राहत होता. त्याचे नाव बलवंत होते. तो खूप श्रीमंत होता, परंतु तितकाच निर्दयी, स्वार्थी आणि अधार्मिक होता. त्याचे जीवन फक्त भोग विलासात आणि इतरांना नीचपणा दाखवण्यातच गेले. बलवंतचे आई वडील वृद्ध झाले होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर कष्ट करून त्याला सुखसोयी दिल्या होत्या, परंतु बलवंतने आपल्या आई वडिलांना त्यांच्या जीवनात बेदखल केले. त्याने आपल्या आई वडिलांना घराच्या एका कोपऱ्यात प्राण्यांसारखे ठेवले होते. तो त्यांना व्यवस्थित जेवणही देत नव्हता ना त्यांची काळजी घेत होता. एके दिवशी त्यांची आई रडत म्हणाली, बाळा, आम्ही तुला वाढवण्यासाठी आमच्या जीवनातील प्रत्येक सुखाचा त्याग केला. आज आमचे हे स्थान आहे काय? बलवंतने कठोर स्वरात उत्तर दिले, तुम्ही दोघे आता माझ्या कुठल्याही कामाचे नाहीत. मी तुमच्यासाठी आता अधिक सहन करू शकत नाही. बलवंतचा स्वभाव केवळ आपल्या आई वडिलांना प्रतीच नव्हे, तर इतरांप्रतीही निर्दयी होता. तो गरिबांचे शोषण करत असे, निर्दोष प्राण्यांना मारत असे आणि खोटेपणा, फसवणूक आणि कपट यांच्यामार्फत त्यांचे साम्राज्य वाढवत होता. त्याला खात्री होता की त्याच्या संपत्ती आणि शक्तीमुळे त्याचे कोणीही काही वाईट करू शकत नव्हते. वेळ निघून गेला आणि एके दिवशी बलवंताचाच मृत्यू झाला. त्याची आत्मा यमलोकात पोहोचली, जिथे धर्मराज त्याच्या कर्माचा लेखाजोखा करत होते. धर्मराजांनी कठोर स्वरात सांगितले, बलवंत, तुझ्या जीवनात एकही असं कर्म नाही ज्याला पुण्य म्हणता येईल. तू केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पाप केला आहेस. तुला नरकाच्या भयंकर यातना सहन कराव्या लागतील. त्यानंतर तुला अशा योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागेल जेथे केवळ दुःखच दुःख आहे.
बलवंताला यमदूताने नरकाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेले. अग्निकुंडात त्याला निर्दोष प्राण्यांच्या हत्येच्या पापासाठी जाळले गेले. त्यानंतर त्याला शिलायज्ञ दिल्या, जिथे त्याने आई-वडिलांचा अपमान केल्यामुळे लोखंडी शिळेने त्याला ठेचले गेले. त्याला अंधाराची शिक्षा दिली गेली, जिथे त्याने गरिबांचे शोषण केल्यामुळे त्याला गडद अंधारात टाकण्यात आले, की तिथे त्याला भीती आणि यातना सहन कराव्या लागल्या. त्यानंतर त्याला भूक पाण्याची शिक्षा मिळाली, जिथे तो तहानेने तडफडत होता, पण त्याला फक्त विष पिण्यासाठी मिळत होते. यानंतर पुनर्जन्माच्या चक्राला तिथे नरकाच्या यातना सहन केल्यानंतर धर्मराज यांनी घोषणा केली, आता तुला तुझ्या कर्मानुसार ओशा योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. बलवंताचा जन्म गिधाडाच्या रूपात झाला. त्याला सडलेले कुजलेले मांस खावे लागले. तो नेहमी असुरक्षित आणि तृष्णेने भरलेला असायचा. पण त्याचा कष्ट इथेच संपले नाही. त्याने पुढील अनेक जन्म कीटक, साप आणि इतर निम्न योन्यांमध्ये घेतली. अनेक योन्यांमध्ये भटकंती केल्यानंतर बलवंताच्या आत्म्याने प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला. पुढील जन्मात त्याचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या घरी झाला. त्याने आपले जीवन धर्म आणि परोपकाराच्या मार्गावर समर्पित केले. तो आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता, इतरांना मदत करत होता आणि भगवंताचे ध्यान करत होता. यानंतर एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले, तू आता खऱ्या मनाने प्रायश्चित्त केला आहेस. तुझ्या पुण्यकर्मांनी तुझी पाप धुवून टाकली आहेस. आता तुला मानवजन्मात मुक्तीची एक संधी मिळेल. तेव्हा सत्य आणि धर्म याचे पालन करत राहा. मग कथा संपवून श्रीकृष्णांनी नारदांना सांगितले, हे नारद, हे जग कर्माचा आरसा आहे. जो कर्म करेल तसेच भोगेल. मनुष्याने नेहमी लक्षात ठेवायला हवं की आई-वडिलांची सेवा, इतरांची मदत आणि ईश्वराचा ध्यान हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. जो मनुष्य आपल्या आई-वडिलांचा अपमान करतो आणि इतरांना त्रास देतो, त्याला केवळ नरकात भयंकर यातना मिळतातच नाहीत तर तो जन्मोजन्मी दुःख भोगतो. पण जो आपली कर्म सुधारतो, तो या चक्रातून मुक्त होऊ शकतो. हे जग एक संधी आहे. धर्म, सत्य आणि सेवा हेच मनुष्याचे जीवन आहे. मनुष्याने हे समजायला हवे की मृत्यूनंतर केवळ त्याचे चांगले कर्मच त्याच्यासोबत जातात. ही कथा आपल्याला शिकवते की जीवन क्षणभंगुर आहे, पण कर्माचा चक्र अनंत आहे. प्रत्येक पापाचा दंड आणि प्रत्येक पुण्याचा फळ ठरलेला आहे. आई-वडिलांच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे आणि त्याचा सन्मान आणि सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे. जो या सत्याला समजेल तो फक्त या जीवनात सुखी राहणार नाही, तर मृत्यूनंतरही त्याला शांती आणि मोक्ष प्राप्त होईल. हे मनुष्य, आपल्या कर्मावर लक्ष ठेवा. स्वार्थ, पाप आणि अहंकाराचा त्याग करा. धर्म, सत्य आणि सेवेचा स्वीकार करा, कारण हेच जीवनाचा सर्वात मोठा सत्य आणि धर्म मार्ग आहे.
गरुड पुराण आपल्याला शिकवतो की मनुष्याचे जीवन त्याचा मृत्यू आणि पुनर्जन्म त्याच्या कर्मानुसार ठरतो. गरुड पुराण आपल्याला केवळ मृत्यूनंतरच्या मार्गाबद्दल शिकवत नाही, तर हेही शिकवते की सध्याचे जीवन कसे जगायचे जेणेकरून आपला पुढचा जन्म श्रेष्ठ योनीत होईल आणि आपण मोक्षाकडे जाऊ शकू. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचा जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसारच ठरतो. गरुड पुराणात हेही सांगितले आहे की प्रत्येक जीव प्राण्यांचा पुनर्जन्म होतो, म्हणजेच प्रत्येक जीव मेल्यानंतर पुन्हा जन्म घेतो. हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक मनुष्याचा पुनर्जन्म त्याच्या मागील कर्माच्या आधारावरच निश्चित होतो. परंतु प्रत्येक मनुष्याच्या मनात ही उत्सुकता कायम असते की आपला पुढचा जन्म कोणत्या योनीत होईल. मनुष्याच्या रूपात, कीटक की कुत्रा किंवा मांजर यांच्या रूपात. हा संभ्रम नेहमी मनात असतो की आपण असे कोणते कर्म करू त्यामुळे आपला पुढचा जन्म पुन्हा मनुष्याच्या रूपात होईल. काही लोक विचार करतात की ते पुढच्या जन्मात महिला, पुरुष किंवा किन्नर म्हणून जन्म घेतील. गरुड पुराणात या सर्व प्रश्नांचा उल्लेख आढळतो. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गरुड पुराण सांगते की जीवन एका पेरलेल्या शेतासारखे आहे. तुम्ही शेतात जसे बी पेराल तसे फळ मिळेल. त्याचप्रमाणे मनुष्य कसे कर्म करतो त्यानुसार त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सत्य, प्रेम आणि सेवेचे बी पेरले असेल तर त्याचा पुढचा जन्म उच्च योनीत होतो. असा जन्म जिथे त्याला सुख, समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते. परंतु जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात मत्सर, हिंसा आणि लोभ याचे बी पेरले असतील तर त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. हेच कर्म मनुष्याच्या पुढच्या जन्माला अंधकारमय बनवते. तो कीटक, माकोडे, कुत्रा किंवा मांजर यासारख्या निम्न योनीत जन्म घेतो. इतकेच नव्हे तर त्याचे कर्म त्याला नरकात नेते, जिथे आत्म्याला विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. गरुड पुराण सांगतो की मृत्यूसमयी मनुष्याची अंतिम विचार आणि भावना त्याच्या पुढच्या जन्माला निर्धारित करतात. जर मृत्यूसमयी मन शांत असेल आणि ईश्वराप्रती समर्पित असेल तर आत्मा उच्च लोकांमध्ये जाते. परंतु जर मृत्यूसमयी म्हणत असतील आणि सांसारिक एक्झाममध्ये गुंतलेले असेल तर आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रात परत जावे लागते. गरुड पुराण आपल्याला हेही शिकवते की आत्म्याचा पुनर्जन्म आत्म्याला शुद्ध करण्याच्या उद्देशाने होतो. आत्मा वारंवार जन्म घेतो जेणेकरून तो आपल्या कर्माचे फळ बघू शकेल आणि ईश्वराकडे जाऊ शकेल. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की मनुष्य जन्म घेतो, त्याचा मृत्यू निश्चित असतो. तर मनुष्याने आपल्या जीवनात चांगले कर्म केले असतील तर
तो उच्च योनीत जन्म घेतो आणि जर त्याने पाप केले असेल तर त्याला निम्न योनीत किंवा दुःख जीवनाला सामोरे जावे लागते. हे सर्व कर्माच्या आधारावर घडते. मनुष्याचे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो ते एक अदृश्य ऊर्जेच्या स्वरूपात त्याच्याबरोबर राहते. मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारावर पुढील योनी किंवा जीवन निवडतो. गरुड पुराण हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ आहे, ज्यामध्ये मृत्यू, पुनर्जन्म आणि कर्मफळाचा विस्तृत वर्णन आहे. हे ग्रंथ विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, पाप आणि पुण्य, तसेच पुनर्जन्म याबद्दल शिकवते. मनुष्य त्याच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार विविध योन्यांमध्ये जन्म घेतो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात जातो, जिथे त्याच्या कर्माचे लेखाजोखा केला जातो. कर्माच्या आधारावर आत्म्याला नरक, स्वर्ग किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवला जातो. जर आत्म्याने जास्त पाप केले असेल तर त्याला नरकातील यातना सहन कराव्या लागतात आणि नंतर निम्न योनीत जन्म घ्यावा लागतो. जर आत्म्याला पुण्यकर्म केले असेल तर तो स्वर्गात सुख भोगतो आणि पुन्हा मानव योनीत जन्म घेतो. आता आपण गरुड पुराणानुसार त्या 5 पापांबद्दल जाणून घेणार आहोत. ते मनुष्याने कधीही करू नयेत. जर कोणी हे पाप करतो तर याचा पुढचा जन्म निम्न योनीत होतो, जसे कीटक, माकोडे किंवा मांजर यांच्या रूपात. पहिले आई-वडिलांचा अपमान आणि अनादर. जो व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा अपमान करतो, त्यांची सेवा करत नाही किंवा त्यांना कष्ट देतो, त्याला पुढच्या जन्मात अत्यंत निम्न योनीत जन्म घ्यावा लागतो, जसे साप, विंचू किंवा इतर भयावह प्राणी. गरुड पुराणात सांगितले आहे की आई-वडिलांच्या चरणांमध्ये स्वर्ग आहे आणि त्यांची सेवा हेच सर्वात मोठे पुण्य आहे. दुसरा, अहंकार आणि अभिमान. जर कोणी अहंकाराने इतरांना कमी लेखतो, त्याचा अपमान करतो, अडानी स्वतःला मोठे मानतो, तर त्याचा पुढचा जन्म अशा योनीत होतो जिथे त्याला अपमानित जीवन जगावे लागते, जसे कुत्रा किंवा गाढव. गरुड पुराणात सांगितले आहे की अहंकार मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा व्यक्ती मोक्ष प्राप्त करू शकत नाही आणि अपमान सहन करावा लागतो. असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात. तिसरे, खोटे बोलणे आणि फसवणूक. जो व्यक्ती खोटे बोलतो आणि इतरांची फसवणूक करतो, त्याला अशा जीवनात ठेवले जाते. त्याला स्वतः फसवणूक आणि अपमान सहन करावा लागतो. असे लोक मृत्यूनंतर कष्ट सहन करतात आणि पोपट किंवा इतर बोलणाऱ्या पक्ष्यांच्या योनीत जन्म घेतात. नंबर 4, चोरी किंवा फसवणूक. जो व्यक्ती चोरी आणि फसवणुकीने दुसऱ्याचे धन कमवतो, कोणाचाही विश्वासघात करतो आणि त्याचे मन दुखावतो, त्याला पुढच्या जन्मात निर्धनता आणि अपमानाचे जीवन जगावे लागते. त्याला उंदीर किंवा कोळ्याच्या योनीत जन्म घ्यावा लागतो.
महाभारत अनुसार प्रामाणिकपणा आणि सत्याचा पालन मनुष्याला उंचीपर्यंत घेऊन जाते. नंबर 5 स्वार्थ आणि लोभ. जो व्यक्ती लोभ आणि स्वार्थ करतो त्याला पुढच्या जन्मात असे जीवन जगावे लागते जिथे त्याला आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी खूप कष्ट करावे लागतात. पुढच्या जन्मात व्यक्ती अशा योनीत जन्म घेतो जिथे तो नेहमी भुकेला, तहानलेला व असमाधानी राहतो, जसे की डुकराच्या आणि कावळ्याच्या योनीत. गीतेत सांगितले आहे की लोभ व्यक्तीच्या जीवनाचा आणि मानवाचा विनाश करतो. मनुष्याचे कर्मच त्याच्या पुढच्या जन्माचे निर्धारण करतात. गरुड पुराण, स्कंद पुराण आणि गीता यासारख्या धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की चांगले कर्म मनुष्याच्या मोक्षाच्या दिशेने नेते तर वाईट कर्म त्याला जन्म घेण्यास भाग पाडते. म्हणूनच आपल्याला नेहमी धर्म, सत्य आणि परोपकाराचे पालन करायला हवे आणि आपले जीवन सन्मार्गाकडे घेऊन जावे. गरुड पुराण आपल्याला शिकवते की मृत्यूनंतरचे जीवन आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळते. हे ग्रंथ आपल्याला प्रेरणा देते की आपल्या जीवनात धर्म, सत्य आणि परोपकाराचे पालन करणे हाच सर्वात मोठे कर्तव्य आहे. आत्म्याच्या मुक्तीसाठी आणि पुढच्या जन्मात उच्च योनी प्राप्त करण्यासाठी मनुष्याने आपल्या कर्माचा विचार करावा. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय.